श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ब्रह्मनिष्ठ वामन सम्यज्ञे करुण बडद्यात राहून लोक कल्याण करीत ते. वृद्धपकाळ आला, देह व्याधीग्रस्त झाला. ब्राह्मणरावांच्या दुःखाला पारावार राहीना. भक्त सेवा करीत म्हणून मनी दुःखित. म्हणतीने व्यर्थ लोकांची त्रास होत असे. मनी विचार करीत जलात व्हावे समाधीस्थ. प्राणायाम कुंभक साध्य होता केलेला. एके रात्री उठत समीप सूर सागर असत. समाधी घेण्यास उतरत जला माझे ते दवा. प्राणायाम करू लागत नवल वर्तले तेथ. प्रकटले स्वामी समर्थ भक्त रक्षणा कारणे. स्वामी समर्थ प्रकटत हातासी त्याच्या धरित. जलाबाहेर ओढीत देती श्रीमुखात ठेवून या. दिला बुक्क्यांचा मार, शिव्या घातल्या भरपूर. म्हणती प्रारब्धाचा भार चुकवू का तू पाहसी. जरी आत्ता चुकविसी तरी पुढील जन्मात भोगसी. म्हणून कधी प्रारब्धासी चुकवू नये अवधारा. ऐसे सांगून त्यासी आणून सोडिले गृहासी. दर्शन दिले सर्वांसी घरातील लोकांना. आणि झाले गुप्त ऐसे स्वामी समर्थ. त्यांचा महिमा अगाध कोणीवर कैसावर नावा. ते रात्री झोप लागली वामनाची व्याधी गेली. कृपा करिता गुरु माऊली अशक्य सांगा काय ते. वामन होऊन ठणठणीत अक्कलकोटी दर्शना येत. सर्वा सांगे वृत्तांत कैसे प्रकटले श्री स्वामी. एक वृद्ध स्त्री पुत्रासहित होती स्वामी सेवा करीत. पुत्र अंध असत म्हणून सेवा करीत असे. काही दिवस केल्यावर पुसे स्वामीसी उपचार. स्वामी करुणासागर म्हणती पहा काय ते. आमची परीक्षा पाहण्यासी 5 ब्राह्मण येत असती. तेव्हा त्याच्या नेत्रासी दृष्टी देऊ आम्ही हो. असो 4 दिवस जाती 5 पंडित येती. म्हणती स्वामींची प्रचिती पाहाव्यासी आले हो. ऐसे लोका सांगत स्वामी समोर बैसत. स्वामी उगेची असत काही न बोलती तया लागी. ते स्वामींसी म्हणत सांगा वेदशास्त्रार्थ. तुमची कीर्ती महासिद्ध म्हणून आम्ही ऐकली. श्री स्वामी नवल करीत अंध मुलाजवळ बोलवित. माळ त्याच्या गळा घालीत कृपाहस्त शिर ठेविते. तत्काळ अंधासी दृष्टी येत. स्वामी म्हणती तया प्रत. याच्या मनातील शास्त्रार्थ उत्तराचं हे सांगे तू. ऐसे ऐकता वचन मुलगा उभा राहून सांगे मनातील वचन वेद वाक्यासहित जे. सांगे उपनिषद भागवत पंडिता मनातील श्लोक. ब्राह्मण चरण धरित श्री स्वामींचे तेथवा. ऐसा महिमा आघात वर्णू न शके शेष वेद. तो पुराण पुरुष स्वयंभू अक्कलकोटी राहिला. अंदासी नेत्र देत मुक्यांसी वाचा देत. पांगळ्या चालाया लावत ऐसा महिमा श्री गुरूंचा. ऐशा लीला अगाध करिता स्वामी समर्थ. ते दत्त प्रभू साक्षात प्रज्ञापुरी राहिले. नारायण भट नामे भक्त जाई तिरुपती दर्शनार्थ. ते स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी. अक्कलकोटी येऊन तो सांगे वर्तमान. तिरुपती स्वामी दर्शन झाले म्हणून सांगे तो. भक्त पुसती स्वामींसी केव्हा गेला तिरुपतीसी. स्वामी म्हणती तयासी गेलो होतो म्हणून या. सर्वाश्चर्य वाटत स्वामी सर्वत्र फिरत. अक्कलकोटी असत नवल वाटे सर्वाते. तुकोजीराव होळकर जाती अबू पर्वतावर. स्वामी समर्थ गुरुवर दर्शन देती तयांना. म्हणे केव्हा आलात ऐसे स्वामी पुसे स्वामी प्रत. आलो आत्ताच म्हणत समर्थ स्वामी तयांना. होळकर येती प्रज्ञापुरात. तेथे लोकांशी सांगत अबू पर्वती भेटत समर्थ स्वामी म्हणून या. लोक त्यासी म्हणत स्वामी येथेची असत. ऐकून विस्मय बहुत तुकोजीसी वाटला. ऐसा महिमा अमित येथे वर्णिला संक्षिप्त. श्री स्वामी समर्थ अगाध महिमा जयाचा. बाबा घोलप पंचवटीत सात्विक ब्राह्मण होते राहत. यज्ञदान तप करीत अहंकार रहित होते ते. व्हावा ईश्वर साक्षात्कार ऐसे तळमळ अंतर. करीती साधू सत्कार परितळमळ जाईना. एके दिनी ब्रह्ममूर्ती गंगेवरी स्नाना जाती. स्नान करुणी काठावरती जप करीत बैसले ते. समोर काही अंतरावर दिसे ज्योत प्रखर. हा काय प्रकार म्हणे बाबा पाहती. ज्योत येई पुढ्यात त्यातून प्रकटी स्वामी समर्थ. प्रखर तेजाने दीपत डोळे बाबा घोलपांचे. अजानुबाहू भव्य मूर्ती किरणे सर्वत्र फाकती. दिव्य तेजाने झळकती नयन थयती राजाचे. घोलप करती नमस्कार म्हणते आपण ईश्वर. करण्या माझा उद्धार येथे आपणा आला असा. होय म्हणती स्वामी समर्थ आलो दर्शन देण्याप्रत. तुझ्या बाप तपाचे फळ देत आहे याची क्षणा माझी. मी अक्कलकोटी सांप्रत आहे देहाने राहत. तू येई दर्शनाप्रत ऐसे सांगत त्या लागी. ऐसे म्हणून गुप्त होती पहा स्वामी समर्थ. बाबा घोलप विस्मित झाले पहा तेव्हा. असो काही दिवसानंतर घोलप जाती प्रज्ञापुरम.
पाहता दत्त दिगंबर समाधी लागे त्यांना. लोकांसी बाबा सांगत हे असती भगवान दत्त. गोदावरी किनारी प्रकटत दर्शन देण्या मज लागी. नाशिकात बाबा घोलप म्हणत आहे पंचवटीत. ऐसे श्री स्वामी समर्थ अगाध महिमा त्यांचा. लोकोद्धरा कारण करती सिद्ध निर्माण. तो जगत पालक नारायण जगोद्धरा कष्ट तसे 300 अधिक निर्माण करते सिद्ध. त्याद्वारे जनोद्धरित ऐसा महिमा त्यांचा. नृसिंह सरस्वती आळंदीचे, श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे, रामानंद बीडकर पुण्याचे समर्थ शिष्य असती. हो, शिर्डीचे साईनाथ, नाशिकचे बाबा घोलप, पुण्याचे शंकरनाथ शिष्य असती समर्थांचे. अलवनी बुवा, भारती बुवा, कृष्णगिरी रामपुरी बुवा, स्वामी सुत स्वामी कुमार बुवा शिष्य असती समर्थांचे. दत्तगिरी नामे भक्त जन्म नृसिंह वाडीत. गुरुदर्शनात तळमळत त्याचे दृष्टांत तसे. स्वप्नी म्हणती श्री दत्त मी आहे अक्कलकोटात. येवनी मजला भेट ऐसे सांगत त्या लागे. दत्तगिरी ये प्रज्ञापुरी पाहे मथनी गोचिरी. अजानुबाहू चमत्कारी पाहुणी वंदन करीत. समाधी दिवस सात त्यासी लावणी देत. कर्नाटका पाठवित लोकोद्धार कराव्या. वेंगुर्ल्याचे आनंदनाथ त्यासी स्वामी सिद्ध करीत. पादुका त्यासी देत वेंगुर्ल्यासी पाठविले. अलवनी बुवा नामी भक्त असे बडोद्यात राहत. एके दिनी अकस्मात दिव्य रूपे पाहत असे. कटीवरी ठेवणी हात स्वामी समोर प्रकटत. बुवा राहती पाहत अजानुबाहू समर्थ हाती. करुणी स्वामींची नमस्कार स्तुती केली अपार. संस्कृतात काव्य सुंदर करुणी स्तुती करीत असे. नंतर पुसती त्यांसी आपण कुटील रहिवासी. अंतर न पड चरणासी म्हणून या पुसत असे. मी जाणे आपण ईश्वर परिस देह कोठे राहणार. कृपा करुणी सत्वर सांगा मदसी दया घना. ऐसे प्रश्न संस्कृतात बुवा समर्थांची पुसत. समर्थ संस्कृत भाषेत उत्तर तिथे त्यांना. राही भक्तांच्या हृदयात तैसीच सर्व तीर्थात. परिस देह सांप्रत कलकोटी राहत असे. इतके बोलणी समर्थ ते तिची पाह होती गुप्त. अलवणी बुवा म्हणी म्हणत दत्त नयनी पाहिला. अलवणी बुवा अक्कलकोटात कालांतरे येऊनी राहत. सर्व भक्ता सांगत अनुभव दत्त दर्शनाचा. ऐसे स्वामी समर्थ शिष्य निर्माण करीत. असंख्य शिष्य निर्मित लोकोद्धरा कारणे. राहुन या चराचरात सद्भक्ता ते दर्शन देत. श्री गुरु स्वामी समर्थ अपार महिमा त्यांचा. म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी. दत्त दिगंबर अवतारी अक्कलकोटी राहिला. अध्याय 5. स्वामी समर्थ चरणार्पण.